रॅली काढायला घ्यायची आता. हे ठेवून अर्ध्याने थांबा, अर्ध्याने थोडी ठेवा, कारण पुढं पर्यंत ये नकुल के बोल राइट लगे हातामध्ये फुलं द्या आधी पंथीजी आणि बुद्ध रूप त्यावेळेला फुलं अर्पण करायचं आणि त्या
गच्छामि गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि हॅलो हॅलो सर्वांनी साधुकार द्यायचा आहे. सगळ्यांनी साधुकार देऊन पुढे चालायचं आहे. पुढे विहारात येण्याची गर्दी करू नये. स्पीकर आणि कॉर्डलेस माईक बाहेर येतो. सगळ्यांनी साधू वाद्य एक साथ. साधू साधू साधू. कट कट कर. प्रत्येकाला नंबर विनंती आहे की त्यांनी विहाराच्या बाहेर थांबा थांबा सर. गर्दी करू नये. यूट्यूब चॅनल वाले सगळे जरा नीट व्हिडिओ बघा. बाबू घे. थांबा एक मिनिट थांबा. दोन्ही याच्यामध्ये उभे राहा. दोन्ही याच्यामध्ये मगाच्या आधीच्या सारखं सर्व उपासिकांच्या हातामध्ये थोडी थोडी फुलं द्या. थोडी थोडी फुलं द्या. सगळ्यांच्या आहेत धम्माचे चक्रवर्ती सम्राट आहेत आणि दुसरं रूप बोधिसत्व म्हणजे बुद्धीचे ते उद्गाता आहेत. त्यांच्याकडे अपार अशी बोधिसत्वाची पारमिता होती आणि ज्यांना आपण आज आपले सांस्कृतिक पिता बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून या अशा चांगल्या सुगौरवित नावाने परिचित असलेले आपले बोधिसत्व बुद्ध रूपाच्या या आगमनाच्या माध्यमातून आपल्या विहारामध्ये आज विचारांच्या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये पदार्पण होत आहे. साधू 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 प्रफुल हे पटकन. हे विनय घे. आई मग प्रफुल फोटो हे करतील आपल्याला. एक मिनिट थांब. हे होऊ दे. गाडी लाईट काढ.
सगळ्यांनी साधू दारात आतमध्ये कधी जायला तर बाहेर कधी जा असं शेकटरला शेकटर सर्वांनी पहिला पंचायत प्रोग्राम करायचा त्याच्यानंतर खमतु मे भन्ते ओकासहं भन्ते ईशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलादेत मे भन्ते द्वितीयंपि ओकासहं भन्ते या प्रतिमांची प्रतिष्ठापना आपण केलेली आहे. तेव्हा त्यांच्या गुणांचं स्मरण करून आणि त्यांच्या गुणांना आपल्या मनानं अंतर्भूत करणं हे प्रत्येक बुद्ध धीर अनुयायी यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण बोधिसत्व यांनी आपल्या जीवनामध्ये असंख्य पारमिता पूर्ण करून बुद्धत्व प्राप्त केले. असे तथागत सम्यक समृद्ध भगवान गौतम बुद्ध यांना द्विवार वंदन. त्यांनी प्रस्थापित केलेल्या धर्म आणि त्या धर्मांचे अवराष्ट्र प्रचार प्रसार करणारा पूजनीय विष्णुसंत यात्री त्यांना प्रथमतः अभिवादन. त्याचप्रमाणे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला पृथ्वी रत्न पुन्हा आपल्या ओळखीचे करून दिले. त्याचं महत्त्व आपल्याला जाणण्याची हे बुद्धी चक्षु दिले म्हणजे ज्ञान आपल्याला दिलं. बुद्ध काय आहे, धर्म काय आहे, संघ काय आहे हे ओळखा आणि त्याच्या माध्यमातून आपलं जीवन सुरू करतात. अशा बोधिसत्वांचं स्मरण करून त्यांच्या विचारांचं पायीक्रम सुद्धा आज आपण त्यांच्या रूपाचं सुद्धा या ठिकाणी प्रतिष्ठापना केलेली आहे. तेव्हा या दोन्ही युगपुरुषांना आपण आज त्यांच्या गुणांना आज आपण वंदन करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति पिसो भगवानः सम्मा सम्बुद्धो विद्या चरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि तत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति
साक्षातो भगवता धम्मो सान्निधिको अकारिको एहिपासिको ओपनायिको पाचातं वेदिताको विनोहि लीलायति यदा इदं मे कायो तथा याति विनाशभावं घनसारप्रदीपेन दीपेन तमदनसिना तिलोपदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोमुखं सुगन्धिकाय वदनं करुणं विना सुगन्धिनाहं सुगतं भवादातु वदातु वद्मे लङ्काय जम्बुदीपे सिद्धसपुरवरे नागलोके च पूपे साधे बुद्धस्य मे सकलरसजिते केशलोमादिदातु वन्दे सावेपि बुद्धं दशबलतनुजं बुद्धिशीर्यं नमामि जीवितं शारीरिकदातु महाबोधि बुद्धभूतं सकलं सराजस्वं बाबा बुद्ध भारतीय गणित शिल्पकार ज्योतिषज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज आराध्य छत्रपती शिवाजी महाराज तसेच ज्ञानानंद अभिवादन आज दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी लुंबिनी इमारतीमध्ये लुंबिनी विद्यालयाचे मोठीमध्ये स्थापना आज होत आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान किशोर कदम यांचं नाव मी सुचत आहे। अखंड विश्वाला शांतीचा आणि समानतेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना प्रथमतः तिवाला अभिवादन करतो। लुंबिनी सांस्कृतिक क्रीडा मंडळ या मंडळाचे खजिनदार यांनी जे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष किशोर कदम यांना जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिलेले आहे ते त्यांनी त्यांच्या अध्यक्षस्थानाला सांगण्यात होते की त्यांना अनुवादित करत आहे। जय भीम। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार सद्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई फुले या सर्व थोर महामानवांना नतमस्तक होऊन आज जे अध्यक्षपदासाठी माझे नाव इथे सुचवले आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे। आज आपण लुंबिनी इमारतीमध्ये लुंबिनी बुद्ध विहार या विहाराच्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत आणि खरोखरच हे बुद्ध विहार जे आपण आज इथे चांगल्या उत्सवात आपण साजरा करतोय यासाठी आपल्या इमारतीमध्ये सर्व रहिवाशांचे योगदान आहे आणि हे योगदान करणारी जी आपल्या इमारतीमधील रहिवासी आहेत हे आम्हाला नेहमी सहकार्य करतच असतात। आम्ही कोणत्याही जयंतीचा कार्यक्रम असो किंवा कोणताही कार्यक्रम असो या कार्यक्रमामध्ये आम्हाला आमची लुंबिनी एसआरए गृहनिर्माण संस्था मर्यादित तसेच लुंबिनी सांस्कृतिक मित्रमंडळ आणि रहिवासी आम्ही मिळूनच कोणताही विषय एकत्र बसून त्या गोष्टीची चर्चा करून त्यानंतरच आम्ही हा पुढे कोणताही कार्यक्रमाची तारीख ठरवतो आणि आज ती तारीख ठरवल्यामुळे आज आपण जे इथे बहुसंख्येने उपस्थित आहात त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। आणि
एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो आणि मंडळाचे माजी अध्यक्ष पंकज यादव यांना विनंती करतो. क्रांतिकारी जय भीम. लुंबिनी इमारतीतील सर्व रहिवासी, लुंबिनी सांस्कृतिक क्रीडा मंडळ व महिला मंडळ, लुंबिनी एसआरए गृहनिर्माण संस्था या सर्वांच्या अथक प्रयत्नाने, मेहनतीने आज हे सुंदर असं बुद्ध विहार इथे बांधलं गेलं आहे. हे फक्त विहार नसून, हे फक्त विटा आणि भिंतीचं नसून, हे भविष्यामध्ये खूप मोठं ज्ञानाचं प्रतीक बनणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच युवकांना इथे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार कसा व्हावा असं ज्ञान इथे दिलं जाणार आहे. आपल्या सर्वांचे नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला 14 ऑक्टोबर 1956 ला आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि आपल्याला फक्त बौद्ध धर्मच न देता एक मानवी क्रांती त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. खरं तर आजपर्यंत आपण लहानपणापासून जे शिकत आलोय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हीच गोष्ट आपल्याला या बुद्ध विहारातून शिकायला मिळेल. आता आपल्याला आदरणीय भंते मिलिंद बोधी यांच्याकडून बरंच आपल्या बौद्ध धर्मावर आधारित ज्ञान हे आपल्याला मिळणारच आहे. तत्पूर्वी आणखी जास्त काही न बोलता, कारण का मी सुद्धा आतुर आहे भंतेंना ऐकण्यासाठी, पुन्हा एकदा लुंबिनी सांस्कृतिक मित्र मंडळ एक माजी अध्यक्ष असल्याच्या नाते, त्याचप्रमाणे महिला मंडळ, लुंबिनी एसआरए गृहनिर्माण संस्था या सर्वांचं आणि इथे सकाळपासून उपस्थित असलेले रहिवासी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी या सर्वांचं मी इथे स्वागत करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. साधू साधू. ॲडव्होकेट सुनील बोलते साहेब यांचं सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे योगदान आहे. किंवा बुद्ध रूपासाठी आपलं दान समर्पित केलेलं आहे. या परिवाराला सुद्धा तिच्यातनं व्हावे ते मंगल कामना. आणि ज्यांनी आज शिवर जाण्याचा संकल्प केला, काही वस्तू वंचितांना दान देण्याचा संकल्प केला, या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना सर्वांना प्रेरणा व्हावे. जय मंगल कामना. हा अतिशय आता महत्त्वाचा टप्पा या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आज आपण भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असताना आपण काही गोष्टी समजून घेणार आहोत. हात जोडा सर्वांनी. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इदं बुद्धं विमं सर्वेहि देव मनुष्यैः पूजतं विहारे प्रति अट्कवामे इदं मे भूयान्. मला सर्वांनी साधु साधु साधु. 227 नियमांचं पालन परिपूर्णतेसह
हे प्रतीक आहे, असंख्य पारमितांचं हे प्रतीक आहे. आणि म्हणून आपण भगवान बुद्धांच्या समोर दीपप्रज्वलन करत आणि त्यानंतर आपलं थोडीशी प्रस्तावना, कार्यक्रमाची रूपरेषा, ज्यांनी या कार्यक्रमाला योगदान दिलं त्यांचा सन्मान आणि त्याच्या मधला अर्थ काय आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. इदं बुद्धं बिंब सभ्ये हि देव मनुष्य पूजित. म्हणजे हे बुद्ध बिंब, हे बुद्धाचं रूप हे देवतांनी आणि मनुष्यांनी पूजण्यासाठी त्याची पूजा करावी, या विहारामध्ये येऊन पूजा करावी, यासाठी आम्ही हे बुद्ध रूप या लुंबिनी बुद्ध विहारामध्ये प्रस्थापित करत आहोत, प्रतिष्ठापना करत आहोत, असं या गाथेचा पहिल्या ओळीचा अर्थ होतो. भगवान बुद्धांना आपण देव आणि मनुष्याचे गुरु समजतो. आता कदाचित देव संकल्पना ही तुम्हाला वेगळी संकल्पना वाटू शकते, परंतु बुद्ध, धम्म, संघ या त्रिरत्नांना जर प्रथम शरण येणारे जर कोणी असतील ते तपस्वी आणि वल्लिक आहे, पण त्याच्याही अगोदर जर शरण कोणी येणार असतील तर ते देवता लोक आहेत. भगवान सम्यक संबुद्ध यांच्या रूपाची प्रतिष्ठापना आपण आपल्या बुद्ध विहारामध्ये केलेली आहे. आणि या बुद्ध विहारामध्ये नुसत्या मानवानेच नव्हे तर विश्वातील या चक्रवाळातील असंख्य कल्पातील देवतांनी सुद्धा येऊन भगवान बुद्धाच्या या रूपाचं वंदन करायचं आहे. त्यांनी दिलेला जो धम्म आहे त्या धम्माचं आचरण करायचं आहे, त्यांच्या शिलेचं पालन करायचं आहे. सभ्य बुद्धांचा आनंदय मनोधारिता आणि सुखासो आता पाणी दोन हाताने सोडायचं, हात लावायचं. यथा येवा देवा पुरा पुरेन्ति सागरं यत्तं देन्नं प्रेतानं उपकपति शितं पतितं प्रियन्ति तमेव समीक्षतु तद्वै पुरन्तु संकल्पा चन्दोपनारसो यथा मनीयो हीरसो यथा सद्वितीयो विभजन्तु सर्वरोगो विनश्यतु महते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव विवादनशीलं मुक्तापचारिणो चत्तारो आयुवन्नो सुखान् वदन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावे सर्वधर्मानुभावे सर्वसङ्घानुभावेन सदा सौखी भवन्तु ते. मन सर्वांनी साधु साधु साधु. आयुष्यमान थांबा एक मिनिट. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कळविण्यात आहे